हॅलो सर, मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण काही लोक म्हणतात की म्युच्युअल फंड फ्रॉड आहे, त्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाहीये आणि काय म्हणतात काही दिवसांनी त्याचा फटाका होईल. तर मला भीती वाटते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर मी काय करू? आता इंडियाची इकॉनॉमी $3.5 ट्रिलियन आसपास आहे. असं म्हणतात की 6 ते 8 वर्षात ही डबल होणार आहे आणि साधारण त्याच्यानंतर पुन्हा 7-8 वर्षात ती पुन्हा डबल होईल. म्हणजे साधारण 2036 ते 2042 मध्ये इंडियन इकॉनॉमी विल बी $14 ट्रिलियन. आता याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर येणार आहे. तुला म्युच्युअल फंड रिस्की वाटतात, म्युच्युअल फंड बद्दल तुझं मत असं आहे की ते फ्रॉड आहेत, त्याच्या ट्रान्सपरन्सी नाहीये. मागचे अनेक वर्ष म्युच्युअल फंडनी 15% सरासरी रिटर्न दिलेत. गुंतवणूकदार म्हणून तुमचं मत काही असो, द स्टॉक मार्केट डझंट केअर अबाउट युअर ओपिनियन. स्टॉक मार्केट इज अ बॅरोमीटर. ते दर्शवतं की इकॉनॉमी कशी चालते. आणि इंडियन इकॉनॉमी ही सध्या सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे जगातली. आणि म्युच्युअल फंडमध्ये मी स्वतः 19 वर्ष इन्व्हेस्ट करतोय. माझे कधीही पैसे बुडालेले नाहीत आणि सरासरी मी 15-16% कमवतोय. सो इज इट नॉट इनफ प्रूफ की म्युच्युअल फंड किंवा इक्विटी म्युच्युअल फंड स्पेसिफिकली किंवा इक्विटी मार्केट इथे रिटर्न्स मिळतातच. तुम्ही योग्य अभ्यास करा, एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर घ्या आणि त्याच्या मार्फत गुंतवणूक करा. तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही. सो नाऊ विल यू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड? तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट कराल की नाही कमेंट्स मध्ये टाका. आणि ही संधी सोडू नका, कारण पुढची 15 ते 20 वर्ष भारताचा सुवर्ण काळ आहे.